हालेलुया. आजच्या भक्तीला आपण सुरुवात करू आणि या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभं राहू. उपासना आपण स्तोत्रसंहिता 21 वाचन करू. स्तोत्रसंहिता याचा 21वा अध्याय. स्तोत्रसंहिता 21 याचा आपण वाचन करू. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो. तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो. त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहेस. त्याच्या तोडचे मागणे तू अमान्य केले नाहीस. कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस. त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले. तू त्याला युगायुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस. तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचे मोठे गौरव होते. तू त्याला प्रताप व महिमा यांनी भूषित करतोस. त्याने सर्व काळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस. तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस. कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे. परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही. तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील. तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील. तू प्रगट होशील तेव्हा तू त्यास जळजळीत भट्टीसारखे पेटवशील. परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यास ग्राशील. अग्नी त्यांचा संहार करील. त्यांची संतती पृथ्वीवरून व त्यांचे बीज मानव जातीतून तू नाहीसे करशील. कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतले. त्यांनी युक्ती योजली परंतु ती त्यांना साधावायची नाही. कारण तू त्यास पाठ दाखवावयास लावशील. तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील. हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो. आम्ही गायन वादन करून तुझा पराक्रम दाखवू वाखाणू. आणि इथं चौथं वचन सांगत आहे की त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले. तू त्यांना युगायुगाचे दीर्घ आयुष्य दिले. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. आपल्याला चांगलं आयुष्य देतो, दीर्घ आयुष्य देतो. आणि परमेश्वर सर्व त्रासामधून आपल्याला तो चांगले ठेवतो. म्हणून वाचलेलं स्तोत्र आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना आपले डोळे बंद करू आणि काही वेळ परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो. येशू तू स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो. कारण प्रभू तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी. आजच्या प्रभुदेवा कृपेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. हालेलुया, 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 हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद. येशू तू स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस प्रभुदेवा तुम्ही आशीर्वादित करा. आजच्या दिवसामध्ये परमेश्वरा तुझी कृपा आमच्यावरती असू द्या. तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाला प्रभुदेवा तू आशीर्वादित कर. आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा तुझं गौरव करून घे. तुझी स्तुती आणि महिमा करून घे. कारण येशू या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो. येशू तू स्तुती करतो. प्रभुदेवा पुन्हा एकदा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस प्रभुदेवा तुम्ही आशीर्वादित करा. आजच्या दिवसामध्ये परमेश्वरा आमच्याद्वारे तुझं गौरव करून घे. तुझी स्तुती आणि महिमा करून घे. परमेश्वरा इथे उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुमची कृपा करा. जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे करा. आणि तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो. ती स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. हालेलुया. आपण बसून घेऊ आणि काही वेळ आपण परमेश्वराची स्तुती. हालेलुया, हालेलुया. या वेळेमध्ये आपण काही वेळ परमेश्वराची स्तुती करू. आणि या वेळेमध्ये सुरुवातीला आपण प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा हे गीत लो आणि आपण प्रभूची स्तुती करू. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा.
जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा। ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आना, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आना, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको, मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, मेरे जीवन की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, मेरे जीवन की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, कभी ना डरूंगा कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े, कभी ना डरूंगा कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी, कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी, मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको, मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा, मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा को पूरी करूंगा, एक भक्ति समान जयता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना, एक भक्ति समान जयता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, कितना अच्छा है, कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी, कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी, मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको, मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा,
यहोवा तू मोठ्या शक्तीने आकाशात पृथ्वी बनवले. तुझ्यासाठी काय नाही कठीण. हालेलुया. तुझ्यासाठी काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. हालेलुया. तुझ्यासाठी काय नाही कठीण. तू आहे महान पराक्रमी परमेश्वर. काय नाही कठीण. काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. काय नाही कठीण. काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. प्रभू यहोवा तू मोठ्या शक्तीने आकाशात पृथ्वी बनवले. प्रभू यहोवा तू मोठ्या शक्तीने आकाशात पृथ्वी बनवले. तुझ्यासाठी काय नाही कठीण. हालेलुया. तुझ्यासाठी काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. हालेलुया. तुझ्यासाठी काय नाही कठीण. तू है महान पराक्रमी परमेश्वर. काय नाही कठीण. काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. काय नाही कठीण. काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. हालेलुया. आपल्या प्रभूला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. खूप सुंदर गीत आहे की परमेश्वरानं त्याच्या शक्तीनं त्याच्या सामर्थ्यानं आकाशाने पृथ्वी बनवलं. आपल्याला सुद्धा त्या परमेश्वरानं बनवलं. या जगामध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत त्या सर्व परमेश्वरानं बनवलेल्या आहेत. आणि त्या परमेश्वराला, ज्या परमेश्वरानं आकाशाने पृथ्वी बनवलं, त्या परमेश्वराला काहीच अशक्य नाही. सर्व गोष्टी शक्य आहेत. तो आपल्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार करू शकतो आणि त्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. काही वेळेला आपला विश्वास डळमळतो आणि आपल्याला वाटतं की असं होणार नाही, तसं होणार नाही. परंतु जेव्हा आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवतो तेव्हा ते विश्वासाद्वारे सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये शक्य होतात. हालेलुया. म्हणून माझं तर असं म्हण आहे की ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये कधीच नाही शब्द नाही पाहिजे. हे जमणार नाही, हे होणार नाही, असं आपल्या जीवनामध्ये कधीच होणार नाही. तर परमेश्वर आपल्या बरोबर आहे. ज्या परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली तो महान अद्भुत परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जर येशू आहे, तो महान परमेश्वर आहे, तर सर्व काही गोष्टी आपल्याला शक्य आहेत. हालेलुया. आपण सर्वजण म्हणू की सर्व गोष्टी माझ्यासाठी शक्य आहेत. आणखी मोठ्यानं सर्व गोष्टी माझ्यासाठी शक्य आहेत. पुन्हा एकदा ते गीत गाऊ. प्रभू यहोवा तू मोठ्या शक्तीने. प्रभू यहोवा तू मोठ्या शक्तीने आकाशात पृथ्वी बनवले. प्रभू यहोवा तू मोठ्या शक्तीने आकाशात पृथ्वी बनवले. तुझ्यासाठी काय नाही कठीण. हालेलुया. तुझ्यासाठी काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. तू आहे महान पराक्रमी परमेश्वर. काय नाही कठीण. काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. काय नाही कठीण. काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. प्रभू यहोवा तू मोठ्या शक्तीने आकाशात पृथ्वी बनवले. प्रभू यहोवा तू मोठ्या शक्तीने आकाशात पृथ्वी बनवले. तुझ्यासाठी काय नाही कठीण. हालेलुया. तुझ्यासाठी काय नाही कठीण. तुझ्यासाठी काय नाही कठीण. हालेलुया. तुझ्यासाठी काय नाही कठीण. तू है महान पराक्रमी परमेश्वर.
कठीण, काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण, काय नाही कठीण, काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण, काय नाही कठीण, काय नाही कठीण, तुझ्यासाठी काय नाही कठीण. हालेलुया. आपण आणखीन गीत गाऊ की आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया. येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला, आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया. येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला. वाचून मी फिरलो, अंधकारात मी चाललो, वाचून मी फिरलो, अंधकारात मी चाललो. तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचवले, तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचवले. इतका चांगला येशू माझा स्वतः झाला, इतका चांगला येशू माझा स्वतः झाला. आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया. येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला. पापात असणारे, अंधकारात चालणारे, पापात असणारे, अंधकारात चालणारे. मी स्वतःच नवे गीत गातो, मी स्वतःच नवे गीत गातो. आतापर्यंत सांभाळ केला चांगला येशू, आतापर्यंत सांभाळ केला चांगला येशू. आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया. येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला, आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया. येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला. माझून मी फिरलो, अंधकारात मी चाललो, माझून मी फिरलो, अंधकारात मी चाललो. तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचवले, तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचवले. इतका चांगला येशू माझा स्वतः झाला, इतका चांगला येशू माझा स्वतः झाला. आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया. येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले, आनंद पूर्ण भरला. धन्यवाद, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. राजांच्या राजाला प्रभू,
प्रभूच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. हो राजांच्या राजाला प्रभूच्या प्रभूला महिमा हो द्या त्याला. गौरव द्या त्याला. हो गौरव द्या त्याला. गौरव द्या त्याला. हो गौरव द्या त्याला. हो राजांच्या राजाला प्रभूच्या प्रभूला गौरव द्या त्याला. हो राजांच्या राजाला प्रभूच्या प्रभूला गौरव द्या त्याला. स्तुती स्तुती द्या त्याला. हो स्तुती द्या. स्तुती द्या त्याला. हो स्तुती द्या त्याला. हो राजांच्या राजाला प्रभूच्या प्रभूला स्तुती द्या त्याला. हो राजांच्या राजाला प्रभूच्या प्रभूला स्तुती द्या त्याला. आदर द्या त्याला. आदर द्या त्याला. हो आदर द्या त्याला. आदर द्या त्याला. हो आदर द्या त्याला. हो राजांच्या राजाला प्रभूच्या प्रभूला आदर द्या त्याला. हो राजांच्या राजाला प्रभूच्या प्रभूला आदर द्या त्याला. धन्यवाद येशूला. हो धन्यवाद येशूला. हो धन्यवाद येशूला. हो राजांच्या राजाला प्रभूच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हो राजांच्या राजाला प्रभूच्या प्रभू धन्यवाद येशूला. मी आनंदी आहे येशूने मुक्त केले. मी आनंदी आहे येशूने मुक्त केले. मी आनंदी आहे येशूने मुक्त केले. गाऊ गौरव हालेलुया. येशूने मुक्त केले. मी आनंदी आहे येशूने मुक्त केले. मी आनंदी आहे येशूने मुक्त केले. मी आनंदी आहे येशूने मुक्त केले. गाऊ गौरव हालेलुया. येशूने मुक्त केले. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. गाऊ गौरव हालेलुया. येशूने मुक्त केले. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. गाऊ गौरव हालेलुया. येशूने मुक्त केले. मी आनंदी आहे येशूने मुक्त केले. मी आनंदी आहे येशूने मुक्त केले. मी आनंदी आहे येशूने मुक्त केले. गाऊ गौरव हालेलुया. येशूने मुक्त केले. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये. आणि उपासना संगीत मधलं 451 नंबरचं गीत आहे. येशू प्रिय मेंढपाळ पाळी आम्हा कोकरा. खूप सुंदर गीत आहे. आपण सर्वजण मेंढपाळाची कोकरा आहोत आणि आपला येशू प्रिय मेंढपाळ आहे आणि तो आपल्याला चालतो, आपलं रक्षण करतो आणि आपली काळजी घेतो, आपला सर्व भार वाहतो. म्हणून हे गीत गाऊ आणि प्रभूची आपण स्तुती करू. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. येशू प्रिय मेंढपाळा पाळी आम्हा कोकरा. नेतो गुरने आम्हाला आणि रक्षुनी धरा. प्रिय
प्रिय येशू धन्य येशू बळवारी उदारा प्रिय येशू धन्य येशू बळवारी उदारा वाणी तव पसरोनी आम्ही अनुसरितो दुरी दुरीत करोनी शोधी जगतो प्रिय येशू धन्य येशू ऐक आम्ही प्रार्थितो प्रिय येशू धन्य येशू ऐक आम्ही प्रार्थितो तुम्हा जवळी मी दिन जरी दुबळे देशी मधुवचने राही प्रभु सगळे प्रिय येशू धन्य येशू तू स्वरूपी प्रिय येशू वावा अनुग्रह तुझा इच्छा तव सुचावी हे नानय गुरु राजा प्रेमे मध्ये व्यापारी प्रिय येशू धन्य येशू इतिहारी वाढावी प्रिय येशू धन्य येशू इतिहारी वाढावी येशू प्रिय मेंढपाळ पाळी नेतू कुरणी आम्हाला आणि रक्षुनी घडा प्रिय येशू धन्य येशू दयवाणी गोकारा प्रिय येशू धन्य येशू दयवाणी गोकारा थँक्यू लॉर्ड थँक्यू जीसस धन्यवाद देतो प्रभुदेवा तू स्तुती करतो कारण प्रभुदेवा तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस प्रभुदेवा जो उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरा करता प्राण देतो धन्यवाद देतो तू आम्हा सर्वांच्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण केलास प्रभुदेवा तू आमच्यावरती अत्यंत प्रेम केलंस प्रभुदेवा मेंढरांसारखी परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतोस प्रभुदेवा तू आम्हाला हिरव्यागार कुरणामध्ये नेमून ठेवतोस परमेश्वरा प्रभुदेवा आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये यासाठी तू नेहमी प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाकडे लक्ष देतोस धन्यवाद देतो प्रभुदेवा प्रभुदेवा ज्याप्रमाणे मेंढर आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकतात त्याप्रमाणे प्रभू आम्ही फक्त आणि फक्त तुझी वाणी ऐकावी प्रभुदेवा आम्ही तुझ्या वाणीकडे लक्ष द्यावं यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्याने मदत कर
इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा मी तुमच्या हातात देत आहे. प्रभुदेवा, आम्ही मेंढरासारखं प्रभुदेवा असावं. प्रभुदेवा, तुझ्याकडे लक्ष देणारे लोक, प्रभुदेवा तू नेशील त्या ठिकाणी आम्ही जाणारे लोक बनावं, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या हातात देत आहे. प्रभुदेवा, तुझ्या सानिध्याबद्दल, तुझ्या कृपेबद्दल, तुझ्या दयेबद्दल आणि प्रभुदेवा तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू, तुझी स्तुती करतो. येशू, तुझं नाव उंचावितो परमेश्वरा, कारण तूच एक अद्भुत असा परमेश्वर आहेस. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, हालेलुया. प्रभुदेवा, तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ करणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, काही वेळा आम्ही अस्वस्थ होऊन जातो, काय होणार, कसं होणार, परंतु प्रभुदेवा तू नेहमी आमच्या बरोबर असतोस. प्रभुदेवा, तू नेहमी प्रभुदेवा आमच्या सोबत राहतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, ती स्तुती करतो, प्रशंसा करतो. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. अश्रूच्या दरीमध्ये तो तुम्हाला सोडणार नाही. हालेलुया. अश्रूच्या दरीमध्ये तो तुम्हाला सोडणार नाही. अब्रामाचा देव तोच आहे, चमत्कार तो करणार नाही का? अब्रामाचा देव तोच आहे, चमत्कार तो करणार नाही का? लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान. हालेलुया. लाल समुद्रात मार्ग काढणारा एलोहिम सर्वशक्तिमान. त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. त्याचे सामर्थ्य आज तू पहा, त्याच्या हाती समर्पण करा. त्याची शक्ती तो तुला देऊन, तो तुला नित्य चालवणार. हालेलुया. त्याची शक्ती तो तुला देऊन, तो तुला नित्य चालवणार. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. जरी सर्वजण विसरले तरी तो तुला विसरणार नाही. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. हालेलुया. तुझे हात धरून चालवणारा देव तो तुला त्यागणार नाही. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये. सांभाळणारा येशू आहे, अस्वस्थ होऊ नये.
या आशंसा दरीमध्ये आम्हाला सोडणार नाही. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो प्रभुदेवा. तो आम्हाला कधीच सोडणार नाही. प्रभुदेवा तो आम्हाला कधीच टाकणार नाही. प्रभुदेवाचा अब्रामाचा देव आहे तोच प्रभुदेवा आमचा परमेश्वर आहे. कधीही न बदलणारा परमेश्वर आहेस परमेश्वर आहे. धन्यवाद देतो प्रभुदेवा. तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानाथामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण बसून घेऊ खाली. या वेळेमध्ये आपण दान आणि दशांश आपण प्रभूच्या भांडारामध्ये देणार आहोत. आणि या वेळेमध्ये आपण गीत गाऊ. कुछ मिले या ना मिले प्रभू की स्तुती हो. हे गीत गात असताना आपण आपलं दान दशांश देऊ आणि रोशन दान दशांश ग्रहण करू. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो. वो बड़े और मैं घटू प्रभु की स्तुति हो. वो बड़े और मैं घटू प्रभु की स्तुति हो. देने के द्वारा प्रभु की स्तुति करता रहूंगा सदा. देने के द्वारा प्रभु की स्तुति करता रहूंगा सदा. प्रभु के भांडा में अपना दशमांश लेके आऊं सदा. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो. वो बड़े और मैं घटू प्रभु की स्तुति हो. जीवन की राहों में चलता रहूंगा मैं प्रभु की स्तुति करते हुए. जीवन की राहों में चलता रहूंगा मैं प्रभु की स्तुति करते हुए. दुख में रहूं या सुख में रहूं प्रभु की स्तुति करो. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो. वो बड़े और मैं घटू प्रभु की स्तुति हो. आने वाला है यीशु मसीहा बादलों पर होके सवार. आने वाला है यीशु मसीहा बादलों पर होके सवार. ले जाएगा अपने साथ हमें और करेगा प्यार. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो. वो बड़े और मैं घटू प्रभु की स्तुति हो. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो. कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो. आपण दान दशांसाठी प्रार्थना करू. पाता ऐकलेली आहेस आणि तू आशीर्वादित केलेली आहेस आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वरा. जे दान तुझ्या बंधारात टाकलेला आहे प्रभू परमेश्वरा ते तू आशीर्वादित कर. देणाऱ्याचे हात तू पाहिले आहेस प्रभू परमेश्वरा. जे कोणत्या भंडारातून त्यांना प्रभू जे देऊ शकले नाही त्याला देण्यासाठी प्रभू परमेश्वरा तू सहाय्य कर, मदत कर. ह्या दानावर तुझा आशीर्वाद पाठव. ह्या दानाचा उपयोग तुझ्या गौरवासाठी व्हावा असं दयाने येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. आपण काही लोकांसाठी प्रार्थना करू. जॉनीसाठी प्रार्थना करू. ठाकरे आंटी, त्यानंतर पाथर सिस्टर, त्यांच्या मुलासाठी अवसर आंटी आणि मानव या दोघांसाठी, त्यानंतर संगीतासाठी आणि रजनीकांत गवाने या कुटुंबासाठी आपण प्रार्थना करू. आपण सर्वांनी डोळे बंद करू आणि मी या सर्वांसाठी प्रार्थना करतो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. ते स्तुती करतो. प्रभुदेवा, आम्ही प्रार्थना करते जॉनीला तुमचा पवित्र स्पर्श करा. सर्व बंधनामधून तू त्याला मुक्त कर.
त्याच्या घरच्यांच्यावरती तुमची कृपा असू द्या, दया असू द्या, त्याने त्याची काळजी घ्यावी यासाठी प्रभू तू सहाय्य कर, तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर. आणि जॉनीला प्रभुदेवा तुम्ही सुरक्षित ठेवा, आशीर्वादित करा आणि आरोग्यामध्ये ठेवा. आम्ही प्रार्थना करत आहे ठाकरे सिस्टर प्रभुदेवा, ठाकरे आंटी, त्यांना आम्ही तुमच्या मानातम देत आहे. पुण्यामध्ये राहत असताना तू त्यांचा सांभाळ कर, सर्व आजारपणातून तू त्यांची काळजी घे, तुझी कृपा त्यांच्यावरती असू दे. त्यांच्या मुलीसाठी आम्ही प्रार्थना करत आहे, मुलगी आणि जावई त्या दोघांच्या मधील वाद प्रभुदेवा मिटू देत आणि त्याने एकत्र यावं, संसार करावा असं होऊ दे. तुझी कृपा त्या कुटुंबावरती असू दे परमेश्वरा. तू त्या कुटुंबामध्ये अद्भुत कार्य कर, तुझी कृपा कर, दया कर आणि प्रभुदेवा तू त्या घराचं तारण कर परमेश्वरा. धन्यवाद देतो, आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा. जे काय प्रभुदेव रजनीकांत त्याला आम्ही तुमच्या मानातम देत आहे, त्याची पत्नी, त्याची मुलगी, त्या कुटुंबाला तुम्ही आशीर्वादित करा. अधिक प्रार्थनेमध्ये वचनामध्ये वाढण्यासाठी तुम्ही सहाय्य करा. पवित्र आत्मा दृष्टांतावर तू त्यांच्याशी बोल आणि तू त्यांना सहाय्याने मदत कर परमेश्वरा. प्रभुदेवा पाता सिस्टर त्यांना ड्युटीमध्ये सहाय्य केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्या मुलाचं प्रभुदेवा तारण होऊ दे, त्याच्या मुलाला प्रभुदेवा चांगला जॉब मिळू दे आणि तू अद्भुतरित्या कार्य कर, त्यांचा पुरवठा कर आणि तू त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य कर. अवसरांटी त्यांच्या पायाचं जे काय ड्रेसिंग चालू आहे ते ड्रेसिंग प्रभुदेवा चांगलं होऊ दे, लवकरात लवकर पाय बरा व्हावा असं होऊ दे. तुझी कृपा त्यांच्यावरती कर, तुझा आरोग्य त्यांच्यावरती असू दे, तू त्यांना सहाय्याने मदत कर. मानवला आम्ही तुमच्या मानातम देत आहे. सर्व काही विकनेस, अशक्तपणा तू काढून टाक आणि त्या लेकराला तू पूर्णपणे बरं कर, तुझा आरोग्याचा स्पर्श कर आणि तू त्याला पूर्णपणे आरोग्य दे परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्ही प्रार्थना करताय संगीता, जे काय औषध उपचार चालू आहे त्यामध्ये तू तिला सहाय्य करत आहेस, त्याबद्दल त्यांना तुम्ही आशीर्वादित करा प्रभुदेवा. त्यांच्यावरती तुमची कृपा असू द्या, दया असू द्या, तू त्यांना सहाय्य करत आहेस आतापर्यंत, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्या कुटुंबाला सुद्धा तुम्ही आशीर्वादित करा, त्यांच्या लागणाऱ्या सर्व गरजा तू पुरव आणि तू त्यांना सहाय्य कर. कोस्मे कुटुंब आम्ही तुमच्या मानातम देत आहे, त्या कुटुंबाला तुम्ही आशीर्वादित करा, त्या कुटुंबावरती तुमची कृपा असू द्या. रणवीकर फॅमिली त्या कुटुंबावरती सुद्धा तुमची कृपा असू द्या, तू त्यांना सहाय्य कर, मदत कर. धन्यवाद देतो, आता पण तो आम्हाला सांभाळ, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. इथून पुढचे सर्व वेळ आम्ही तुमच्या महानाथामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. आज आपण काही दिवसापासून आपण निवास मंडप या विषयावरती आपण अभ्यास करत आहोत आणि मागच्या रविवारी आपण पाहिले होते की निवास मंडपामध्ये जो पवित्र स्थानामध्ये असणारा दीपस्तंभ, सोन्याचा दीपस्तंभ, त्याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. आणि मागच्या रविवारी आपण पाहिलं की निवास मंडपाच्या 3 भाग असायचे. एक अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. अंगणामध्ये गंगाळ होतं आणि एक वेदी होती आणि त्यानंतर आपण पवित्र स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे. पवित्र स्थानामध्ये दीपस्तंभ आहे, त्यानंतर एक मेज असतो तिथं आणि आपण दीपस्तंभ याबद्दल आपण काय करत आहोत, अभ्यास करत आहोत. आणि तिथे एक धूपवेदी, पवित्र स्थानामध्ये दीपवृक्ष आहे, मेज आहे आणि धूपवेदी. आणि आपण मागच्या रविवारी आपण सोन्याच्या संदर्भामध्ये पाहिलं की सोन्याचे जे गुणधर्म आहेत, त्या धूपवेदीला एक तुकडा असायचा की सोन्याच्या एका तुकड्यामध्ये तो दीपस्तंभ बनवलेला होता. आणि त्या दीपस्तंभाच्या सोनं जे आहे, त्या सोन्याची गुणवैशिष्ट्य आपण पाहिले की प्रतिष्ठेचं ते चिन्ह आहे, महत्व आहे सोन्याला, शुद्धतेचं प्रतीक आहे आणि स्वर्गाचं ते प्रतीक आहे. म्हणून ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण मागच्या रविवारी. आज आपण काही गोष्टी आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि दीपस्तंभ हा एका तुकड्याचा बनवलेला होता. सोन्याचा एक तुकडा होता. किती किलोचा होता तो, आठवते कुणाला? 1 किक्कार म्हणजे 34 किलो. 34 किलोचं ते सोनं होतं आणि ते एकच तुकड्यापासून काय केलेलं होतं, तो दीपस्तंभ बनवलेला होता. आणि त्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की त्या दीपस्तंभाला लागणारा सोनं त्याचा एकच तुकडा होता आणि एका तुकड्यापासून काय केलेलं होतं, तो दीपस्तंभ बनवण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ते दीपस्तंभ एका तुकड्याचा बनवलेला होता, त्यामध्ये एकपणा होता, त्याचप्रमाणे तो संयुक्त होता. याचा अर्थ की तो एकाच तुकड्याचा बनवलेला होता. एकतेचं ते प्रतीक आहे. म्हणून आज आपण विचार करणं गरजेचं आहे की त्या सोन्याच्या तुकड्याप्रमाणे आज आपल्या कुटुंबामध्ये एकता आहे का, एकपणा आहे का? त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट की आपल्या मंडळीमध्ये एकता आहे का,
आणि त्याचप्रमाणे महत्वाची गोष्ट की आपण आपल्या देवाबरोबर एक झालेलो आहोत का. हालेलुया. म्हणून या 3 गोष्टी आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि सैतान हा आपल्या जीवनामध्ये कार्य करत असतो. सैतान आपल्या कुटुंबामध्ये कार्य करत राहतो आणि त्याचप्रमाणे मंडळीमध्ये सुद्धा तो कार्य करतो. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा तो कार्य करतो. कशासाठी की आपला आणि परमेश्वराचा जो संबंध आहे, आपण जे परमेश्वरामध्ये वाढणारे लोक आहोत, आपण परमेश्वरापासून लांब जावं यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो. म्हणून आदाम आणि हवा यांचं जेव्हा आपण उदाहरण पाहतो तेव्हा ते देवाच्या सानिध्यामधले लोक होते. 2 जण रोज संध्याकाळी परमेश्वर यायचा, त्यांना भेटायचा, परंतु ते सैतानाला पाहवलं नाही आणि हे देवामध्ये वाढतील आणि इथून पुढे यांची संतती सुद्धा देवाच्या भयामध्ये राहील. यामुळे सैतानाने काय केलं, त्या दोघांच्या मध्ये प्रवेश केला, त्यांना फूस लावले आणि त्यानंतर परमेश्वर आल्यानंतर परमेश्वराला सामोरं जाण्यापेक्षा ते कुठंच गेले, एका झाडाच्या आडाला ते लपून बसलेत. म्हणून सैतान नेहमी दोघांच्या मधील, आपल्या कुटुंबामधले किंवा आपल्या मंडळीमधले किंवा आपल्या वैयक्तिक जीवन आणि परमेश्वर दोघांच्या मध्ये नेहमी प्रयत्न करणं गरजेचं आहे. हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. समजत आहे सर्वांना की आपण संयुक्त असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. मी संयुक्तपणा सांगितला की पहिली गोष्ट की आपण परमेश्वराशी संयुक्त पाहिजे. आपला आणि परमेश्वराशी असणारा नातेसंबंध घनिष्ठ पाहिजे. आपण परमेश्वराशी एकजीव पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली की आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा संयुक्तपणा असायला पाहिजे. सध्या आपण पाहतो की मोबाईलचं आपल्याला एकमेकाबद्दलची काळजी सुद्धा पाहायला मिळत नाही. म्हणून सैतान यावरतीच घाव करण्याचा प्रयत्न करत असतो की आपलं कुटुंब कसं तुटलं जावं, आपल्या कुटुंबामधील लोकांच्या मध्ये एकमेकांच्या बद्दल कशा प्रकारे तिरस्कार यावा, द्वेष वाटावा, यासाठी सैतान नेहमी प्रयत्न करत राहतो. आणि त्याचप्रमाणे मंडळीमध्ये सुद्धा सध्या या शेवटच्या काळामध्ये सैतान अशाच प्रकारचं काम करणार आहे. एकजीवता, एकता जी काय आहे, जे संयुक्तता आहे, जे एक आपण सर्वजण जोडलेलो आहोत, ती सर्व जोडलेल्या लोकांना तो सैतान काय करत आहे, नेहमी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपण नेहमी एकमेकाशी जोडलेलं असणं गरजेचं आहे. आपण एकमेकांमध्ये संयुक्त राहणं गरजेचं आहे. म्हणून आपण देवाशी संयुक्त पाहिजे, आपण आपल्या कुटुंबामध्ये सर्व लोकांनी संयुक्त राहायला पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट की आपण आपल्या मंडळीशी संयुक्त आणि एकमेकांशी जोडलेले असायला पाहिजे. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण जीवन जगणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अधिकाधिक आशीर्वादित करणार. म्हणून तो जो सोन्यानं बनवलेला जो दीपस्तंभ होता, सोन्याचा दीपस्तंभ होता, तो एका तुकड्यामध्ये संयुक्त होता, तो एका तुकड्यानं बनलेला होता. त्याचं प्रतीक आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा तो संयुक्तपणा, किती एकता असावी हे परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे. म्हणून त्यासाठी आपण वचन वाचू. इफिस याचा 4 अध्याय आणि 3रं वचन. इफिस करासपत्र याचा 4 अध्याय 3रं वचन वाचा. आणि इथं सांगत आहे की आत्म्याच्या द्वारे घडून आलेले काय आहे, ऐक्य. याचा अर्थ की एकता, संयुक्तता. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये एकता आलेली आहे. आपण एकमेकाशी संयुक्त झालेलो आहोत, आपण परमेश्वराशी संयुक्त झालेलो आहोत, आपण आपल्या कुटुंबातील लोकांशी संयुक्त झालेलो आहोत, आपण आपल्या मंडळीमध्ये संयुक्त झालेलो आहोत. तेव्हा ते ऐक्य आपण राखण्यासाठी झटावं असं परमेश्वराचं वचन सांगत आहे. म्हणून इथं सांगत आहे की आपल्याद्वारे घडून आलेले ऐक्य. म्हणून जी आपली परमेश्वराबद्दल एकता आहे, आपण त्याच्याशी जुडलेलो आहोत, आपण त्याच्याशी एक झालेलो आहोत. त्यानंतर आपण आपल्या कुटुंबातील लोकांशी एक असावं, त्यानंतर आपण आपल्या मंडळीतील लोकांशी एक असावं. हे ऐक्य अबाधित राहण्यासाठी, ही संयुक्तपणा, हा एकजीवपणा अबाधित राहण्यासाठी इथं हालेलुया आपण कशासाठी झटत आहोत. आपण आपल्या परमेश्वराशी असणारा संबंध टिकून राहावा, चांगला राहावा, यासाठी आपण झटत आहोत का? आपण आपल्या कुटुंबातील सर्व लोकांनी एकत्र राहावं, प्रेमानं राहावं, यासाठी आपण झटत आहोत का? आणि आपण आपल्या मंडळीमध्ये सर्व लोकांनी एकत्र असावं, यासाठी आपण झटत आहोत का? याचं आपण परीक्षण करायला पाहिजे. योहान याचा 17वा अध्याय 23 वचन.
योहान 17:23. म्हणजे मी त्याचमध्ये व तू मजमध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आहे आणि जशी तू मजवर प्रीती केली आहे तशी त्याचवर ही प्रीती केली. आणि तो सांगत आहे की मी त्याच्यामध्ये व तू माझ्यामध्ये, ह्यासाठी की त्यांनी एक होऊन कसं व्हावं, पूर्ण व्हावं. येशू तो परमेश्वर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे आणि आपण जेव्हा त्याचं प्रामाणिकपणे आज्ञापालन करतो, आपण जेव्हा आपल्या परमेश्वरावरती भरोसा ठेवून जीवन जगतो, तेव्हा आपण आपल्या प्रभूमध्ये राहतो. म्हणून तो परमेश्वर आपल्यामध्ये आहे आणि आपण त्याच्यामध्ये आहोत, ह्यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावा. एकता कशासाठी आहे की आपण परमेश्वराशी संयुक्त असावं, आपण परमेश्वराशी जुडलेलं असावं, यासाठी की जसा परमेश्वर परिपूर्ण आहे त्याप्रमाणे आपण सर्वांना बनावं. परिपूर्ण याचा अर्थ काय की देवासारखं बनावं, देवासारखा स्वभाव आपल्या जीवनामध्ये असावा, यासाठी तर सांगत आहे की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावं. हालेलुया. म्हणून तो परमेश्वर आपल्यामध्ये आहे, मी त्याच्यामध्ये आहे आणि तू माझ्यामध्ये आहेस. आपण आपल्या प्रभू सोन्याच्या तुकड्याप्रमाणे तोपर्यंत आपण पूर्ण होणार नाही. आपण स्वतःच्या शक्तीनं, स्वतःच्या बळानं आपण कधीच पूर्णतेपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आपण आपलं इथे गाणं आहे की बळाने नाही, सामर्थ्यानं नाही, की आपण या जगामधील अशी कोणती गोष्ट नाही आणि आपण सर्वजण पूर्ण होणार आहोत. म्हणून आपण पूर्णतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला संयुक्त राहणं गरजेचं आहे. 1 पेत्र याचा 3 अध्याय 8 वचन. समसुख दुःखी, त्यानंतर बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा. आणि इथं परमेश्वर वचन आपल्याला सांगत आहे की आपण कसं असायला पाहिजे, एकचित्त असायला पाहिजे. जसा तो सोन्याचा तुकडा एकच होता त्याप्रमाणे पाहिजे, जुडलेला पाहिजे. आपल्या मंडळीशी संबंध जुडलेला पाहिजे. त्यानंतर आपण आपल्या कुटुंबातील लोकांशी आपण नेहमी जुडलेलं असायला पाहिजे. म्हणून इथं सांगत आहे की तुम्ही एकचित्त असा, तुम्ही संयुक्त असा, तुम्ही एकमेकाशी जोडलेले असा. आणि त्यासाठी काय करा की तुम्ही प्रेम करणारे व्हा, तुम्ही एकमेकावरती प्रेम करा, कनवाळू व्हा आणि तुम्ही स्वतःला काय करा, नम्र व्हा. नम्रतेशिवाय आपल्या कुटुंबामध्ये एकता येणार नाही, नम्रतेशिवाय आपल्या मंडळीमध्ये एकता निर्माण होणार नाही. म्हणून नम्रता हा एक महत्वाचा गुणधर्म आहे. कुटुंबामध्ये वादविवाद का होतात, कारण का कोणीही आपली बाजू म्हणजे माघार घेण्यासाठी तयार नसतो. कोणीही व्यक्ती नम्रपणा दाखवण्यासाठी तयार नसतो आणि त्यामुळं कुटुंबामध्ये भांडणं होत असतात. म्हणून आपल्याला नम्र होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण नम्र होणार, जेव्हा आपण एकमेकावरती प्रेम करणार, एकमेकाच्या सुखामध्ये, एकमेकाच्या दुःखामध्ये आपण सहभागी होणार, तेव्हा आपण एकमेकामध्ये एकचित्त होणार आणि त्या सोन्याच्या तुकड्याप्रमाणे आपण संयुक्त होणार, आपण एक जोडलेले असे होणार. हालेलुया. म्हणून पहिला मुद्दा आहे की जो ज्याप्रमाणे तो सोन्याचा दीपवृक्ष होता, तो झाडासारखा होता आणि त्याचा जो दीपवृक्ष होता 34 किलोचा जो बनवलेला होता, की तो बनवलेला 34 किलोचा होता, तो एकाच सोन्याच्या तुकड्याचा होता. ते एकतेचं प्रतीक आहे, ते संयुक्तपणाचं प्रतीक आहे, ते एक जोडलेल्याचं प्रतीक आहे. आणि त्याचप्रमाणे आपण परमेश्वराशी नेहमी संयुक्त असावं, आपण आपल्या कुटुंबामध्ये नेहमी संयुक्त असावं, आपण आपल्या मंडळीमध्ये एकमेकाशी जोडलेलं असावं, हे परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे. हालेलुया. म्हणून आज आपण विचार करूया की मी परमेश्वराशी जुडलेला आहे का. परमेश्वराशी जुडणं याचा अर्थ काय की त्याला प्रार्थना करणं, त्याच्या वचनामध्ये राहणं, वचनाप्रमाणे वागणं, वचनाप्रमाणे कृती करणं, देवाला महत्व देणं, देवाचं भय बाळगणं, म्हणजे आपण त्या देवामध्ये एक होणं, देवाशी संयुक्त होणं. आपल्या कुटुंबाबद्दल आपण विचार करूया, आपल्या मंडळीबद्दल आपण सर्वांनी विचार करूया की आपण एकमेकाला आपण संयुक्त होणं गरजेचं आहे. आणि तो संयुक्तपणा अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला
पाहिजे. हालेलुया. याचा अर्थ की आपण कुटुंबामध्ये एक असावं, एक जीव असावं, यासाठी आपल्याला नम्र बनावं लागेल. आपल्याला एकमेकांच्यावरती प्रेम करावं लागेल, एकमेकाला समजून घ्यावं लागेल, एकमेकाच्या सुखामध्ये एकमेकाच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं लागेल. आणि ह्या सर्व गोष्टींच्या मुळे आपण आपल्या कुटुंबामध्ये एकता अबाधित ठेवणार, आपल्या मंडळीमधील एकता आपण अबाधित ठेवणार आणि आपला आणि परमेश्वर आपल्या दोघांच्या मधील एकता सुद्धा आपण अबाधित ठेवणार आहोत. हालेलुया. म्हणून या 3 गोष्टी आपण थोडंसं परीक्षण करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की त्या दीपस्तंभाचा उपयोग कशासाठी केला जायचा, आठवते कुणाला? सोन्याचा जो दीपवृक्ष होता, उजेड मिळण्यासाठी, प्रकाश मिळण्यासाठी, प्रकाश मिळण्यासाठी, धूपवेदीला नाही तर तो जो पवित्र स्थान होतं त्यामध्ये प्रकाश मिळण्यासाठी. कारण ते अंगण रिकाम होतं आणि त्यानंतर तंबू होता, त्या तंबूमध्ये पवित्र स्थान होतं आणि त्यानंतर परमपवित्र स्थान. पवित्र स्थानामध्ये एक सुद्धा खिडकी नव्हती, त्यामुळं त्या पवित्र स्थानामध्ये अंधार असायचा आणि त्यामुळं पवित्र स्थानामध्ये परमेश्वराची सेवा करण्यासाठी तिथं प्रकाशाची गरज असायची. त्यामुळं तिथं ते दीपवृक्षाची स्थापना केलेली होती. डाव्या बाजूला तो दीपवृक्ष ठेवलेला असायचा आणि त्या दीपवृक्षाचं एकच काम होतं आणि ते म्हणजे प्रकाश देण्याचं काम होतं. हालेलुया. म्हणून आज आपण विचार करूया की ज्याप्रमाणे हे दीपवृक्ष हे कशाचं प्रतीक आहे, एक तर ख्रिस्ताचं प्रतीक आहे आणि त्याचप्रमाणे आपण सर्व विश्वासणाऱ्यांचं सुद्धा प्रतीक आहे. हालेलुया. म्हणून ह्या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सोन्याचा जो दीपस्तंभ आहे तो दीपस्तंभ एकतेचं प्रतीक आहे, संयुक्तपणाचं प्रतीक आहे, एक जोडलेल्याचं प्रतीक आहे. त्याप्रमाणे आपण परमेश्वराशी जोडलेलं पाहिजे, आपण आपल्या कुटुंबामधील लोकांशी एकमेकांशी जोडलेलं पाहिजे, आपण आपल्या मंडळीतील लोकांशी आपण जोडलेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की त्या दीपस्तंभाचं काम होतं की समोर प्रकाश देणं. हालेलुया. त्या दीपस्तंभामध्ये 7 दिवे होते आणि ते दिवे नेहमी पेटत राहायचे आणि त्या दिव्यांच्या मुळे काय व्हायचं की तो प्रकाश लोकांना त्या पवित्र स्थानामध्ये पडायचा आणि तेव्हा याजक तिथं देवाची सेवा करण्यासाठी मदत व्हायची. म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट की प्रकाश देण्यासाठी तो सोन्याचा दीपवृक्ष होता. म्हणून आज आपण विचार करणं गरजेचं आहे की त्यासाठी आपण वचन वाचू की योहान 8 अध्याय 12 वचन. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. म्हणून पहिला आपण पाहिलं की दीपवृक्ष कोणाचं, परमेश्वराचं प्रतीक आहे आणि दुसरं कोणाचं प्रतीक आहे, मंडळीचं. याचा अर्थ की विश्वासणाऱ्यांचं. आपण सर्वजण त्या दीपवृक्षाचं प्रतीक आहोत. म्हणून पहिला आपण पाहत आहोत की दीपवृक्ष परमेश्वराचं प्रतीक आहे, येशूचं प्रतीक आहे. म्हणून या वचनामध्ये सांगत आहे की येशू त्यांना म्हणाला की मीच जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. येशू म्हणत आहे की मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो, मी सांगेल त्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणे राहतो, तो कधीच अंधकारामध्ये चालणार नाही, तो कधीच पाप करणार नाही, तो कधीच स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार नाही, तर त्याच्या जवळ सुद्धा काय राहील, प्रकाश राहील. याचा अर्थ आहे की जसा परमेश्वर प्रकाशित आहे त्याप्रमाणे जेव्हा आपण त्या प्रकाश असणाऱ्या परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहोत तेव्हा आपलं जीवन सुद्धा प्रकाशित होणार आहे आणि आपण सुद्धा प्रकाशित राहणार आहोत. योहान 9:5 वाचा. मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे. आणि मी जगात आहे तोपर्यंत काय आहे, मी जगाचा प्रकाश आहे. येशू म्हणत आहे की मी जगाचा प्रकाश आहे आणि याचा अर्थ की येशू त्या दीपस्तंभाचं प्रतीक आहे आणि दीपस्तंभ ज्याप्रमाणे प्रकाश देण्याचं काम करायचा त्याप्रमाणे येशूचं प्रतीक असणारा तो दीपस्तंभ आहे. आणि येशू सांगत आहे की मी जगाचा प्रकाश आहे. येशू या जगामध्ये कशासाठी आला, की प्रकाश देण्यासाठी आला. जे अंधकारामध्ये चालत आहेत, जे पापामध्ये बरबटलेले आहेत, जे चुकीच्या मार्गाने चालत आहेत, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी, त्यांना पापामधून बाहेर काढण्यासाठी, त्यांना पवित्र मार्ग देण्यासाठी येशू या जगामध्ये आलेला आहे. योहान याचा 12 अध्याय 46 वचन. मी जगात प्रकाश असा आलो आहे यासाठी की मजबूत विश्वास ठेवणाऱ्या कोणीही अंधारात राहू.
आणि इथं सांगत आहे की माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये, म्हणून मी जगासाठी प्रकाश असा आलेलो आहे. प्रकाश आहे, येशू प्रकाश आहे, येशू दीपस्तंभ आहे. आणि येशू यासाठी या जगामध्ये आला की आपल्या जीवनामधला अंधकार काय व्हावा, निघून जावा, आपण चांगल्या मार्गाला लागावं, आपण पाप करू नये, आपण परमेश्वराला शोधावं, परमेश्वराच्या जवळ जावं आणि आपण पवित्र मार्गानुसार जीवन जगावं. यासाठी येशू या जगामध्ये आलेला आहे. म्हणून आपण पहिली गोष्ट पाहिली की दीपस्तंभ हे काय आहे, परमेश्वराचं येशूचं प्रतीक आहे. दीपस्तंभ प्रकाश देण्याचं काम करतो. त्याप्रमाणे येशू या जगामध्ये प्रकाश देण्यासाठी आला. अंधकारामध्ये असणाऱ्या लोकांचं जीवन बदलून त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्यासाठी येशू या जगामध्ये आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत की ज्याप्रमाणे इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की येशू हा दीपस्तंभ आहे, येशू हा प्रकाश आहे, पण आपण मंडी सुद्धा प्रकाश असे आहोत. हालेलुया. मग त्यासाठी आपण वचन वाचू मत्ती याचा 5वा अध्याय 14, 15, 16. मत्ती 5. सगळ्यांनी वाचा बघू, सगळ्यांनी काढा बायबल. मत्ती 5वा अध्याय 14, 15, 16. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर लावलेले नगर लपत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातील सर्वांना उजेड वाटतो. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे ठेवा, यासाठी त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव. आणि तो सांगत आहे की येशू पहिला प्रकाश आहे, येशू हा दीपस्तंभ आहे आणि तो दीपस्तंभ म्हणजे आपण सर्व लोक सुद्धा आहोत. आणि येशू जगाचा प्रकाश आहे. त्याप्रमाणे इथं परमेश्वर सांगत आहे की आपल्या प्रत्येकाला सांगत आहे की तुम्ही सुद्धा जगाचा प्रकाश आहात. त्यामुळं आपण जर प्रकाश आहोत तर आपण ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी अंधार राहणार आहे का? नाही. ज्याप्रमाणे आपण बॅटरी जेव्हा अंधार पडतो तेव्हा बॅटरी आपण जिथं जिथं घेऊन जातो तिथं अंधार राहतो का? नाही, तिथला अंधार निघून जातो. त्याप्रमाणे तुम्हाला आणि मला परमेश्वरानं प्रकाश बनवलेला आहे. त्याचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये टाकून आपल्याला प्रकाशमय केलेला आहे, यासाठी की आपला प्रकाश इतर लोकांच्या वरती पडायला पाहिजे. हालेलुया. आपला प्रकाश इतर लोकांच्या वरती पडायला पाहिजे. जेव्हा आम्ही आणि रणविका अंकल जेव्हा आम्ही मीटिंगला गेलो होतो तेव्हा शेवटच्या दिवशी एक गोष्ट तिथे एक ऍक्टिव्हिटी करण्यात आली. आम्हा प्रत्येकाच्या हातामध्ये मेणबत्ती दिली आणि मेणबत्ती दिल्यानंतर काय झालं की एका ठिकाणी मेणबत्ती लावण्यात आली आणि त्यानंतर आम्ही वर्तुळ केलेलं होतं, गोलाकार होतं आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मेणबत्ती होते आणि एकापासून काय करत होते, दुसऱ्याला ती मेणबत्ती पास केली जाईल. पास म्हणजे ती मेणबत्तीचा दिव्यानं दुसऱ्याच्या मेणबत्तीला तो दिवा लावला जायचा. अशानं काय झालं की एकापासून सुरुवात झाली आणि त्यानंतर दुसरी मेणबत्ती पेटली, तिसरी मेणबत्ती पेटली आणि अशा प्रकारे त्या राऊंड मध्ये असणाऱ्या सर्व लोकांच्या हातातली मेणबत्ती पेटली. हालेलुया. तशीच प्रक्रिया येशूने केलेली आहे. येशू प्रकाश होता आणि त्या येशूनं त्याचा प्रकाश आपल्याला दिला. आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रकाश आला तेव्हा आपले जीवन कसं झालं, प्रकाशमय झालं. आता आपल्या जीवनामध्ये अंधकार नाही, परंतु काही लोक असे असतात की येशू त्यांच्या जीवनामध्ये आहे, येशूला त्याने स्वीकारलेला आहे, परंतु येशूच्या प्रकाशामध्ये चालण्याची काही लोकांची तयारी नसते. हालेलुया. मग अनेक ख्रिस्ती लोक आपल्याला पाहायला मिळतात की दारू पिणार आहेत, व्यसन करणार आहेत, तंबाखू खाणार आहेत, व्यभिचार करणारे आहेत, एकमेकाला शिवीगाळ करणारे आहेत, एकमेकाचा राग करणारे आहेत. त्यांना तो प्रकाश कळालाच नाही. हालेलुया. येशू जसा प्रकाश आहे, येशूनं तो प्रकाश आपल्या जीवनामध्ये दिला. याचा अर्थ की आपल्या जीवनामध्ये अंधकार पाहिजे का? नाही. तर आपलं सुद्धा जीवन प्रकाशमय व्हायला पाहिजे. कशासाठी आपला प्रकाश, आपण प्रकाशित होणं गरजेचं आहे की आपला हा प्रकाश आहे तो दुसऱ्या लोकांच्या वरती पडायला पाहिजे. हालेलुया. आपला प्रकाश कुणावरती पडायला पाहिजे? दुसऱ्या लोकांच्या वरती पडायला पाहिजे. दुसऱ्या लोकांचा अंधकार आपल्यावरती पडता कामा नाही. हालेलुया. आपल्याला एक उदाहरण आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा आपण या जगामध्ये जीवन जगत असताना अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात. आपले मित्र मैत्रिणी असतात, ते विधर्मी असतात. अनेक विधर्मी मित्र मैत्रिणी आपल्या जीवनामध्ये
आहेत. आणि त्यांच्या संगतीमध्ये असताना दोन गोष्टी होतात. एक तर आपण त्यांच्यासारखं बनतो किंवा त्यांना आपला स्वभाव आवडतो किंवा आपलं वागणं आवडतं, आपला चांगला स्वभाव आवडतो. हालेलुया. काही वेळेला जर विधर्मी लोक आहेत, ते समजा काहीतरी चुकीचं करत आहेत, तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना ती चूक दाखवून देणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय करत आहे की माझ्या जीवनामध्ये जो प्रकाश आहे तो प्रकाश मी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये टाकत आहे. जर समोरचा व्यक्ती चुकत आहे आणि मी त्याला प्रोत्साहन देत आहे की चांगलं करत आहेस, असंच कर, तर माझं मी प्रकाश टाकत नाही, तर मी त्याला काय करत आहे, आणखीन पापामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे, आणखीन त्या व्यक्तीला अंधकारामध्ये ढकलण्याचा मी प्रयत्न करत आहे. म्हणून इथं सांगत आहे की 16 वचन की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून, आपलं कर्म पाहून, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं राहणं पाहून कुणाचं गौरव करावं, देवाचं गौरव करावं. याचा अर्थ की आपलं जीवन इतकं प्रकाशित पाहिजे की आपल्याद्वारे लोकांनी साक्ष दिली पाहिजे की खरोखरच हा देव माणूस आहे. हालेलुया. खरोखरच हा देवाचा माणूस आहे, प्रार्थना करणारा माणूस आहे, हा चर्चला जाणारा माणूस आहे. लोकांनी आपली निंदा नालस्ती करता कामा नये. हालेलुया. जर लोक अजून आपली निंदा नालस्ती, यामध्ये दोन प्रकार आहेत की काही वेळेला आपण ख्रिस्ताकडे जाण्यासाठी अनेक लोक निंदा करत असतात, अरे या प्रार्थना जातोय, कशाला जातोय, आणि दुसरी निंदा आहे की आपल्या वागण्याद्वारे लोक निंदा करत असतात. हालेलुया. हा असाच व्यक्ती आहे, हा शिवीगाळ करणारीच व्यक्ती आहे, हा दारू पिणाराच व्यक्ती आहे, हा व्यसन करणाराच व्यक्ती आहे. म्हणून या दोन पैकी कशा प्रकारची आपली निंदा लोक करत आहेत याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून दोन गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत की एक असणं, आपण एक जीवानं आपण संयुक्त असणं, आपण एकमेकाशी जोडलेलं असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट पाहिली की दीपस्तंभ कशाचं प्रतीक आहे, येशूचं प्रतीक आहे, आणि प्रकाश देण्याचं काम करतं येशूचं प्रतीक आहे, आणि त्याचप्रमाणे मंडळीचं प्रतीक आहे. याचा अर्थ की आपण सर्वजण कोण आहोत, त्या सोन्याचा दीपवृक्षासारखे आहोत. हालेलुया. आणि आपलं काय काम आहे, प्रकाश द्यायचं आहे, या जगातील लोकांना प्रकाश द्यायचं काम करायचं आहे. हालेलुया. आपण या जगातील लोकांना वाईट कामाला प्रवृत्त करायचं नाही, तर आपण नेहमी या जगातील लोकांना प्रकाश द्यायचं काम करायचं आहे, यासाठी की त्यांच्या जीवनामधला अंधकार निघून जाईल आणि त्यांचं काय होईल, तारण होईल. म्हणून दुसरा महत्वाचा मुद्दा आपण पाहिला की खरोखरच या मुद्द्यावरती आपण विचार करूया की खरोखरच मी प्रकाश देणारा आहे का. हालेलुया. मी प्रकाश देणारा व्यक्ती आहे का. मी विधर्मी जे अंधकारामध्ये लोक आहेत त्यांच्या जीवनामधला अंधकार घालवण्यासाठी प्रयत्न करणारा व्यक्ती आहे का मी अंधकारमय लोकांच्या जीवनामध्ये अजून अंधकार टाकण्याचा प्रयत्न करत आहे का. हालेलुया. अनेक ख्रिस्ती लोक काय दारू पितात आणि ते विधर्मी लोकांना सुद्धा दारू प्यायला प्रोत्साहन देत असतात. याचा अर्थ काय की मी अंधकारामध्ये आहेच, परंतु मी अजून दुसऱ्याच्या जीवनामध्ये काय करत आहे, अंधकार देण्याचा प्रयत्न करत आहे. मी पापामध्ये आहे, परंतु दुसऱ्या लोकांना सुद्धा मी पापामध्ये जगण्यासाठी मी काय करत आहे, परावृत्त करत आहे. असं आपलं जीवन नाही पाहिजे. म्हणून येशू प्रकाश आहे, त्या दीपस्तंभासारखं येशूनं आपल्याला प्रकाश दिला, चांगलं वाईटाचं ज्ञान आपल्याला सांगितलं, वाईट काय चांगलं काय हे आपल्याला कळालेलं आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे आपण पाहतो की जेव्हा आपण तरुण असायचो तेव्हा सध्या सुद्धा तरुण लोकांना काय आहे की पाप करायला ते कधीच घाबरत नाही. म्हणून गर्लफ्रेंड असेल, बॉयफ्रेंड असेल, प्रत्येक तरुण मुला मुलीला काय असतं, गर्लफ्रेंड असते, बॉयफ्रेंड असतं, आणि वेगवेगळ्या व्यभिचाराच्या पापामध्ये तरुण लोक काय गेलेले आहेत, जात आहेत. आणि अशा प्रकारचं जीवन असताना त्यांना त्या गोष्टी चुकीच्या वाटत नाहीत. हालेलुया. का वाटत नाहीत, कारण त्यांचं जीवन अंधकारामध्ये आहे, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश नाही. आपल्या जीवनामध्ये प्रकाश आलेला आहे तेव्हा आपल्याला कळालं की पाप करणं हे चुकीचं आहे, व्यभिचार करणं चुकीचं आहे, चोरी करणं चुकीचं आहे, राग करणं चुकीचं आहे, द्वेष करणं चुकीचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रकाश आलेला आहे, याचा अर्थ की आपल्याला बरं वाईट कळत आहे. हालेलुया. आपल्याला चांगलं आणि वाईट, पाप आणि प्रकाश, अंधकार या सर्व गोष्टीचं आपल्याला नॉलेज मिळालेलं आहे. म्हणून येशू प्रकाश आहे आणि आपण सर्वजण सुद्धा प्रकाश आहोत, तर आपलं काम काय आहे, प्रकाश देण्याचं काम आहे. हालेलुया. म्हणून विचार करा की मी
प्रकाश देत आहे का? मेणबत्ती जशी आपल्याला प्रकाश देते लाईट गेल्यानंतर, त्याप्रमाणे त्या मेणबत्ती सारखं मी दुसऱ्यांचं जीवन प्रकाशात मध्ये आणत आहे का? दुसऱ्यांच्या जीवनामधल्या चुकीच्या गोष्टी, मन प्रियानो मला सांगू द्या, आपल्या आजूबाजूला आपले मित्र मैत्रिणी, आपल्या जवळचे लोक असतील आणि ते जर चुकीच्या गोष्टीमध्ये असतील तर आपण त्यांना थांबवणं गरजेचं आहे. हालेलुया. आपण त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे की हे चुकीचं आहे, हे पाप आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे लोकांना सांगणार, मार्गदर्शन करणार, तेव्हा ते लोकांचं जीवन बदलणार आणि आपण आपला प्रकाश दुसऱ्यांना देण्याचा काय करणार? प्रयत्न करणार आहोत. म्हणून पहिली गोष्ट की संयुक्तपणा आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आपल्या जीवनामध्ये प्रकाश पाहिजे. ऑलरेडी प्रकाश दिलेला आहे, आपल्याला त्या प्रकाशामध्ये राहायचं आहे. आपण वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. आपण सर्वांनी डोळे बंद करू. आपण सर्वजण उठून उभा राहू. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. म्हणून या वाचलेलं वचन जे काय आहे, आज परमेश्वर आपल्या सर्वांशी नक्कीच बोललेला आहे. आपण विचार करूया की माझ्यामध्ये संयुक्तपणा आहे का? ज्याप्रमाणे तो सोन्याचा तुकडा एक होता, त्याप्रमाणे मी परमेश्वराशी एक आहे का? मी माझ्या कुटुंबामध्ये एक जीवपणे एक जोडलेला आहे का? मी माझ्या मंडळीमध्ये एक आहे का? आणि ज्याप्रमाणे सोन्याचा दीपवृक्ष प्रकाश देण्याचं काम करायचा, येशूनं ऑलरेडी आपल्याला प्रकाश दिलेला आहे, परंतु आपण तो प्रकाश दुसऱ्या लोकांना देत आहोत का? दुसऱ्या लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत का? थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा, ते स्तुती करतो. आजचा दिवसीला प्रभुदेवा सुंदरशी वेळ दिली आणि परमेश्वरा या वेळेमध्ये प्रभुदेवा तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी, तुझ्या वचनाचं मनन करण्यासाठी तो आम्हाला सर्वांना सहाय्य केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तो संयुक्तपणा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये घाल की प्रभुदेवा आम्ही तुझ्याशी नेहमी संयुक्त असावं, आम्ही तुझ्याशी प्रभुदेवा जुडलेलं असावं. परमेश्वरा प्रभुदेवा आम्ही मंडळीशी जुडलेलं असावं, आम्ही आमच्या कुटुंबातील लोकांशी जुडलेलं असावं. यासाठी प्रभू तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा तो आम्हाला प्रकाशित केलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा प्रभुदेवा हा प्रकाश इतर लोकांच्या जीवनामध्ये टाकावा, इतर लोकांचं जीवन सुद्धा प्रकाशित करावं. यासाठी प्रभू तो आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा आम्ही अंधकारामध्ये चालू नये, आम्ही प्रभुदेवा पापामध्ये जीवन जगू नये. यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा दया आम्हा प्रत्येकाला पुरव. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकावरती तुमची कृपा करा, दया करा आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो. इथं उभा असलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकामध्ये प्रभुदेवा तो संयुक्तपणा येऊ दे. परमेश्वरा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो काय प्रकाश तू टाकलेला आहेस, त्या प्रकाशापासून आम्ही अंधकारामध्ये जाऊ नये, तर त्या प्रकाशामध्ये टिकून राहावं आणि तो प्रकाश आम्ही इतर लोकांना देण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. इथं उभा असलेल्या प्रत्येकाचा धन्यवाद देतो, ते स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन.